अ, नमस्कार. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी खडकवासला धरणामधून दुपारी 3 वाजता पाणी सोडल्यानंतर अनेक नागरिक जे की गोधड्या धुवायला आलेले होते ते अडकले होते धरणाच्या समोरच्या खडकावर. आणि याबाबतचं शिवसेनेचे नितीन वाघ यांनी शासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केलेली आहे. भाऊ, काय सांगाल, काय कारवाईची मागणी? आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या दिवशी अ, खडकवासला धरणावरती गोधडी महोत्सवच भरलेला होता. अनेक लोक त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी आलेले होते. धरणाच्या पुलाच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी लोक गोधड्या, चादरी, कपडे धुवत होते आणि ऑलरेडी त्या ठिकाणी पाणी सोडलेलं होतं धरणातून. असं असताना त्या ठिकाणी कुठलीही पूर्वसूचना न देता एकदम पाण्याचा फ्लो वाढवण्यात आला, विसर्ग वाढवण्यात आला. त्याच्यामुळे ज्या लोकांनी त्या ठिकाणी कपडे वाळत घातलेले होते ते कपडे त्या ठिकाणी वाहून गेले आणि काही कुटुंब, काही व्यक्ती हे त्या नागरिक त्या पाण्यामध्ये अडकले गेले. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आणि ही जी ऍक्शन झाली, मला वाटतं हे चुकीचं झालं. म्हणजे धरणावरती अनुभवी अधिकारी कमी पडतात असं आम्हाला वाटतं. मला एक कळत नाही की समोर लोक दिसतायत, धरणाच्या खाली एवढ्या मोठ्या संख्येने लोक तिथं उभी आहेत, ते तिथं कपडे धुत आहेत. असं असताना एकदम पाणी वाढवण्याची काही गरज नव्हती. परंतु आणि ज्यावेळेस पाणी सोडलं, समोर वरती धरणावर जर उभं राहिलं तर खाली दिसतंय की किती लोक अडकलेली आहेत. पोलिसांना आणि त्या धरणावरील अधिकाऱ्यांना पत्रकारांनी फोन केले की धरणाचं पाणी सोडल्यामुळे लोक अडकलेली आहेत, त्यांना त्या ठिकाणी वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग हे अधिकाऱ्यांना वरती बसलेले होते, त्यांना लक्षात यायला पाहिजे होतं की लोक अडकल्यानंतर त्या ठिकाणी तो ओंकार तिकोने असेल, सूरज पुडले असेल आणि तो मंगेश धावडे असेल, या 3 तरुणांनी धाडस दाखवलं. त्यांनी साडीला साडी अशा 3-4 साड्या बांधल्या आणि एवढ्या वाहत्या पाण्यात ते उतरले आणि ते जी फॅमिली त्या ठिकाणी अडकली होती त्या फॅमिलीला त्यांनी बाहेर काढलं. मग हे उद्या जर ह्या तरुणांना जर त्यावेळेस जर काही झालं असतं किंवा त्या फॅमिलीला जर काही झालं असतं तर याला जबाबदार कोण? आता याच्यावर तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की धरणावरती त्या ठिकाणी अनुभवी अधिकारी असले पाहिजेत, जबाबदार अधिकारी असले पाहिजेत. कारण आणि आमच्या माहितीत असं आहे की धरणाचं नियोजन सुद्धा कुठल्या तरी एजन्सीकडे दिलेलं आहे की ज्यांना याचा अनुभव नाहीये. मग असं जर असेल तर ते अजून घातक आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे एवढीच मागणी आहे की याच्या बेजबाबदारपणा ज्यांनी दाखवलाय त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे. एकूणच हा एक गंभीर आरोप आहे की खाजगी एजन्सीला धरणाचं संचालन करायला दिलंय की काय, असा प्रश्न खडकवासला शिवसेनेला पडलाय. त्या पार्श्वभूमीवर की संबंधितांवर कडक कारवाई केली जावी.